तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बागलाण तालुक्यातून एक धक्कादायक आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब समोर आली. सटाणा ते मळगाव मुंजवाड मार्गावरील आरम नदी पात्रावरचा पूल. हा पूल सध्या वाहन चालकांसाठी अपघाताचा सापळा ठरत असल्याचं चित्र आहे. दररोज शेकडो वाहने ह्या पुलावरून ये जाय करतायत. मात्र पुलावरच असलेले धोकादायक वळण, तुटलेले कठडे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. धोकादायक वळणावर वाहनांचा वेग जास्त असेल तर समोरून येणारं वाहन किंवा पुलाची दिशा लक्षात येणं कठीण होतं आणि अशाच परिस्थितीत वाहनांवरील नियंत्रण सुटले तर थेट नदीपात्रात वाहन कोसळण्याचा धोका निर्माण होतो. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झालेत. काही वाहनं थेट नदीपात्रात कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या अपघातामध्ये काहींनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण जखमी झालेत आणि वाहनांचे मोठे नुकसानही झाले. मग आता प्रश्न असा आहे, एवढ्या घटना घडल्यानंतरही प्रशासनाला हे धोकादायक वळण दिसत नाही का? तुटलेले कठडे दिसत नाहीत का? दिशादर्शक फलक लावण्यासाठी प्रशासन आणखीन किती अपघातांची वाट बघणार आहे? वेग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहन चालकांचं संरक्षण करण्यासाठी असलेले पुलावरचे कठडे तुटलेले अवस्थेत असताना त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित विभागाला वेळ का मिळत नाही? नागरिकांचा संतप्त सवाल आता आहे. अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करणं ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? हा पूल दररोज हजारो प्रवाशांच्या वाहतुकीचा मार्ग आहे. म्हणून आता आश्वासनं नको आहेत. धोकादायक वळणावर तातडीने दिशादर्शक फलक लावा. वेग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा आणि तुटलेले कठडे तातडीनं दुरुस्त करा. निदान आता तरी नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावे. कारण अपघात झाल्यानंतर मदतीसाठी धावण्यापेक्षा अपघात होणारच नाही यासाठी व्यवस्था उभी करणं ही अधिक महत्त्वाची बाब ठरेल. आराम नदी पुलावरील हे धोकादायक वळण अपघातमुक्त कधी होणार हा प्रश्न आता प्रशासनासमोर नागरिक उपस्थित करत आहेत. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा.